नमस्कार. बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. रोहित पवार यांच्या काकांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांना जितकं दुःख झालं त्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला झालंय. आमच्या मनात काही शंका आहेत, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. आमच्या पक्षातील अंतर्गत गोष्टींमध्ये रोहित पवारांनी भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता आम्ही समजू शकतो, पण त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट करणं चुकीचं आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मांडली. हसन मुश्रीफ म्हणाले की विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे. अजित पवार या संदर्भात चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळे त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. दादा गेल्यावर परिस्थिती बदलली आहे. आपल्याला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल. त्यांचं यावर काय मत आहे हे बघावं लागेल. सुनेत्रा पवार यांना काय वाटतं ते यापुढे पक्षात होईल. हसन मुश्रीफ म्हणाले की आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की लोकांच्या मनातील शंका गेल्याच पाहिजेत. विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येते. फडणवीसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. हसन मुश्रीफ म्हणाले की अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एक वेळा भेट झाली असेल का? त्यांची अनेक वेळा भेट झाली असेल. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांपासून कार्याध्यक्ष आहेत. अजित पवार यांच्यानंतर तेच आमचे प्रमुख आहेत. सुनेत्रा पवारांना अध्यक्ष केल्यानंतरही ते कार्याध्यक्ष राहणार आहेत. तर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे दोघे विलन कसे असू शकतात? त्यांना टार्गेट कसं करता येऊ शकतं? विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू असून आमच्या पक्षात लुडबुड करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी अजित पवारांच्या अपघाती निधनाविषयी व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही असा सवाल उपस्थित केला आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जातं, चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही हे न उमजणारं कोडं आहे असंही ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी कधी कधी चालकाला ठार मारणंच पुरेसं असतं असं नमूद करत पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केलाय. अजित पवार यांचं गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झालं. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी बाकावरील अनेक पक्षांच्या नेत्यांनी या अपघाताविषयी संशय व्यक्त केलाय. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी मुंबई आणि दिल्लीत विस्तृत पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या शेवटच्या काही तासांमधील घटनाक्रमावर बोट ठेवलाय. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात असताना आता त्यांनी व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही असा प्रश्न उपस्थित केलाय. रोहित पवार आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जातं, चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का केलेली नाही? हाच न्याय व्हीएसआर कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळही लावायला पाहिजे होतं, पण तसं होताना का दिसत नाही हे न समजणारं कोडं आहे की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का ज्यामुळे सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं? अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हाच राष्ट्रवादीच्या 30 ते 35 आमदारांनी विलिनीकरणाच्या बाजूने मत व्यक्त केलं होतं असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. अजित पवार यांचं गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील विलिनीकरणाची कथित चर्चा थंड बस्त्यात पडली आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार या चर्चेला हवा दिली जाते, पण अजित पवार गटाच्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या नेत्यांकडून सातत्यानं विलिनीकरणाची चर्चा धुडकावून लावली जाते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्या पक्षाच्या बहुतांश आमदारांचा विलिनीकरणाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय. इगतपुरीचे हिरामण खोसकर शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण 100% झालं पाहिजे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आपला नेता गेला, आपला लीडर गेला अशी भावना असेल. विशेषतः नेत्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर विलिनीकरण झालंच पाहिजे. तसंच झालं तर आम्हाला आनंदच होईल. सुनेत्रा पवार या आमच्या गॉडफादर आहेत. त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. सुनेत्रा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच दिवशी पक्षाचे 40 पैकी 30 ते 35 आमदार विलिनीकरणाच्या बाजूने होते. त्यांच्यात तशी चर्चाही झाली होती. मंत्री मकरंद पाटील यांनी तर स्पष्टच सांगितलं, सुनेत्रा पवारांनी मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे, त्यात मी विलिनीकरण व्हावं अशी स्पष्ट भूमिका मांडणार आहे असं ते म्हणाले. विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील 5 रिक्त जागांबाबत राजकीय वर्तुळात हालचालींना वेग सुरू झाल्याची माहिती समोर आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार या जागा लवकरच भरल्या जाण्याची शक्यता असून त्यासाठी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या निवडीत प्राधान्य दिलं जाऊ शकतं अशी माहिती मिळतीये. त्यामुळे या 5 जागांवर कोणाची निवड होते याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. ही घडामोड विधान परिषद या सभागृहाच्या पुढील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी ठरू शकते. सध्या विधान परिषदेत एकूण 78 सदस्य संख्या असताना त्यापैकी 55 सदस्य कार्यरत आहेत, तर 23 जागा रिक्त आहेत. याच पार्श्वभूमीवर 14 मे 2026 रोजी आणखी 9 जागा रिक्त होणार आहेत. या 9 जागा विधानसभेतील आमदारांमार्फत निवडून आलेल्या सदस्यांच्या आहेत. त्यामुळे या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून त्यातून नव्या सदस्यांची निवड होईल. या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. परिणामी पुढील काही महिन्यांमध्ये विधान परिषदेचं चित्र लक्षणीयरित्या बदलण्याची चिन्ह आहेत. ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. सध्या विधानसभेत 286 आमदार असल्याने मतदानाचा कोठा 36 आमदारांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या गणितामुळे पक्षीय समीकरणे आणि संभाव्य आघाड्या यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या घटनेमुळे राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगल्या गेल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या घटनेच्या निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारकून राजेंद्र ढेरंगे यांना 50,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं अटक केली आहे. चक्क मंत्रालयात लाचखोरीची ही घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मंत्री झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण तत्काळ राजीनामा देऊ अशी भूमिका स्पष्ट केली आहे. पण राजेंद्र ढेरंगे यांनी झिरवळ यांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडे यांच्या सूचनेनुसारच ही लाच घेतल्याचा दावा केला आहे. यामुळे झिरवळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. त्यामुळे लाचलुचपत विभागानं मंत्री कार्यालय सील केलंय. या घटनेनं राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहे. चौकशी दरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचं या कर्मचाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येतेय. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. चंद्रपूर मनपामध्ये कुणी शेण खाल्लं या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये, कारण 2019 मध्ये पहिल्यांदा शेण खाण्याचं काम संजय राऊत आणि उभाटानं केलं होतं. सत्ता आणि खुर्ची यासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं याला शेण खाणं म्हणतात. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसचा कायम विरोध केला होता, आज तुम्ही काँग्रेससोबत गेला याला शेण खाणं म्हणतात. चंद्रपूरमध्ये विकास आणि हिंदुत्वासाठी युती झाली आहे. तुमच्यासारखे अधर्माची युती झालेली नाही. टोपलंभर शेण खाणाऱ्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. नवनाथ बन म्हणाले की परभणीमध्ये एकनिष्ठ शिवसैनिकाला महापौर केला असा दावा जनाब संजय राऊत करतात. तुम्हाला एकही निष्ठावान मराठी माणूस भेटला नाही का? तुमच्या नगरसेवकांपैकी एकही माणूस तसा नव्हता का? आमचा मुस्लिमांना विरोध नाही, पण औरंगजेब फॅन क्लबचे काम जसं तुम्ही करत आहात त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही औरंगजेबची पिलावळ वाढवण्याचं काम करत आहात त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही औरंगजेब आणि अफजल खानाचा अजेंडा पुढे रेटत आहात. परभणीत बाळासाहेब म्हणायचे, खान नाही तर बाण निवडा, पण ओभाटाने बाण बाजूला करत खान निवडला. हे महाराष्ट्र बघतोय. नवनाथ बन म्हणाले की एकनाथ शिंदे भाजपसोबत आले त्यावेळी तुम्ही 50 खोके एकदम ओके या घोषणा देत होतात. त्यावेळी तुम्हाला लाज वाटत होती का? जेव्हा 50 खोक्यांचा आरोप केले त्यावेळी संजय राऊत तिथे पैसे मोजून देण्यासाठी बसले होते का? असा टोला बन यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी पैसे मोजून देताना त्यातून 20 ते 25% कमिशन घेतलं होतं का? आज तुमच्यावर आरोप झाला तर तुमचा जळफाट होतो. मग एकनाथ शिंदेंवर बिनबुडाचे आरोप केले त्याचे पुरावे द्या. त्यावेळी तुम्ही कमिशन घेतलं याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा पोपट मेल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही गटांच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं संपूर्ण नेतृत्व अजित पवारांकडे सोपवणार होतो असा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झालं. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील विलिनीकरणाच्या कथित चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. विशेषतः अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल
यांनी विलिनीकरणाची चर्चा धुडकावून लावल्यामुळे असा दावा केला जातो। या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी साप्ताहिकातून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण करून एक समर्थ आणि एकसंघ पक्ष उभा करण्याचं आमचं स्वप्न होतं। विशेष म्हणजे या नव्या रचनेत पक्षाची सर्व धुरा अजितदादांच्या खांद्यावर सोपवून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आम्ही निश्चित केलं होतं। दुर्दैवानं काळानं आघात घातला आणि दादांचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं। दादांच्या निधनामुळे पक्षाचं आणि राज्याचं मोठं नुकसान झालं अशा शब्दात शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात अजित पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। त्यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पंतप्रधान कार्यालय पीएमओ, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय NSCS आणि कॅबिनेट सचिवालयासाठी सेवातीर्थ या नवीन इमारतीचं अनावरण केलं। सेवातीर्थ संकुलात 3 इमारती आहेत, सेवातीर्थ 1, सेवातीर्थ 2 आणि सेवातीर्थ 3। सेवातीर्थ 1 मध्ये पंतप्रधान कार्यालय, सेवातीर्थ 2 मध्ये कॅबिनेट सचिवालय आणि सेवातीर्थ 3 मध्ये NSCS आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची कार्यालये आहेत। ही कार्यालये पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी होती। सप्टेंबर 2025 मध्ये कॅबिनेट सचिवालय सेवातीर्थ 2 मध्ये हलवण्यात आलं। आज NSCS आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कार्यालय देखील पीएमओ सह येथे हलवण्यात येईल। पंतप्रधान सायंकाळी 6 वाजता सेवातीर्थ आणि कर्तव्य भवन 1 आणि 2चं उद्घाटन करतील, ज्यामध्ये नवीन मंत्रालयाची कार्यालये असतील। सेवातीर्थ म्हणजेच सेवेचं स्थान। आधी याचं नाव एक्झिक्युटिव्ह इन्क्लेव्ह असं होतं, परंतु 2 डिसेंबर 2025 रोजी त्याचं नाव बदलून सेवातीर्थ असं ठेवण्यात आलं। हे नवी दिल्लीतील दारा शिकोह रोडवरील एक्झिक्युटिव्ह इन्क्लेव्ह मध्ये स्थित आहे। हे सुमारे 2.26 लाख चौरस फूट म्हणजेच सुमारे 5 एकर क्षेत्रात बांधलेलं आहे। हे एल&टी कंपनीने 1189 कोटी रुपयांमध्ये बांधलेलं आहे। सेवातीर्थ कॉम्प्लेक्समध्ये 3 इमारती आहेत, सेवातीर्थ 1, सेवातीर्थ 2 आणि सेवातीर्थ 3। सेवातीर्थ 1 मध्ये पंतप्रधान कार्यालय पीएमओ आहे, सेवातीर्थ 2 मध्ये कॅबिनेट सचिवालय आणि सेवातीर्थ 3 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं कार्यालय आहे। ही सर्व कार्यालये यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी होती। कॅबिनेट सचिवालय सप्टेंबर 2025 मध्येच सेवातीर्थ 2 मध्ये स्थलांतरित झालं। नवीन पीएमओ जवळच पंतप्रधानांचं नवीन निवासस्थान देखील बांधलं जात आहे। ते तयार झाल्यानंतर पंतप्रधान 7 लोककल्याण मार्ग येथील सध्याच्या निवासस्थानातून नवीन निवासस्थानी स्थलांतरित होतील। तथापि अद्याप त्याची तारीख जाहीर झालेली नाही। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।